गुजरातच्या वलसाडमधनं मोठी अपडेट आहे। उंबरगावला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। वलसाडच्या उंबरगावात 24 तासात 906 मिलीमीटर पाऊस झालाय। अत्यंत विक्रमी पाऊस म्हणून याची नोंद होती आणि ही दृश्य बोलकी आहेत पुरेशी। गाड्यांच्या टपापर्यंत ज्या फोर व्हीलर आहेत, चारचाकी गाड्या, त्यांच्या टपापर्यंत थेट पाणी गेलेलं बघायला मिळतंय आणि काही इमारतीचे मजले जे आहेत ते खालचे तळमजले जे आहेत ते देखील पाण्यात गेल्याचं चित्र बघायला मिळतंय। त्यामुळे सगळीचकडे पाणीच पाणी अशी स्थिती वलसाडमधली। 904 मिलीमीटर पाऊस 24 तासामध्ये। सर्व गाड्यांच्या जवळपास टपापर्यंत म्हणजे पूर्ण गाड्या या बुडलेल्या दिसतात आपल्याला पाण्यामध्ये आणि त्याच वेळी सगळ्या मोठमोठ्या ज्या इमारती आहेत त्यांचे तळचे मजले जे आहेत ते देखील पाण्यात गेल्याचं चित्र। त्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। या मोठ्या बसेसचे देखील टायर्स आपल्याला दिसत नाही आहेत, त्यावरूनही आपल्याला कल्पना येऊ शकते की किती मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस झालेला आहे। कैंपसनी अंदर माणसो भरेली रात्री 2 वागे एक गाडी। या स्कूल बसेस आहेत ज्याच्या सगळे टायर त्याचे सगळे पाण्यात गेलेले आहेत आणि त्याच वेळी इमारतींचे तळमजले देखील पूर्णपणे पाण्यामध्ये। पाण्याचा प्रवाह देखील किती मोठ्या प्रमाणात आहे यावरूनच आपण अंदाज बांधू शकतो किती जोरदार आणि जबरदस्त अशा प्रकारचा हा पाऊस झालेला आहे। त्यामुळे चारचाकी, दुचाकी त्यासोबतच सगळ्या नागरिकांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। उंबरगाव, वापी, सलवाव या सगळ्या भागामधलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। अत्यंत विक्रमी असा पाऊस पडला। 900 मिलीमीटरहून अधिक पाऊस अवघ्या 24 तासात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।